तारीख 14 ऑक्टोबर महाराष्ट्र राज्यभरात महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या आणि त्यातील सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अंतरवाली सराटी या ठिकाणी जमलेला कोट्यवधी संख्येचा मराठा बांधव आणि मराठा समाज आरक्षणाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आला। आपण जसं बघितलं की लाखो करोडो मराठा समाज या ठिकाणी एकत्रित आला, परंतु या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय। 14 ऑक्टोबर ही तारीख इतिहासात लिहिल्या गेली आहे आणि हे इतिहास घडवणारे मराठे अंतरवाली सराटी या गावात कोट्यवधींच्या संख्येने एकत्र आले आहेत। जिथपर्यंत पाहावा तिथपर्यंत फक्त मराठाच दिसत होता आणि हे घडवून आणणारा एक क्रांतिकारी वीर म्हणजेच मनोज पाटील जरांगे, ज्यांच्या नावाची आज जगभरात चर्चा आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही बघत आहात एमएच बिंदास। आजचा आपला विषय आहे की मनोज पाटील जरांगे यांची झालेली अतिविराट भव्य दिव्य सभा आणि या सभेमध्ये कुठलाही राजकारणी दिसला नाही। नेमकं कारण काय? मुद्दा महाराष्ट्राचा या कार्यक्रमात मी प्रवीण पाटील तुमच्या सोबत आहे आणि आज आपला विषय आहे मनोज पाटील जरांगे यांची सभा राजकारण्यांपासून राजकारण्यांच्या विरहित कशी झाली आहे। मात्र एक राजकारणी या ठिकाणी उपस्थित होता ज्याचं नाव आहे राजेश टोपे। मराठ्यांचं वादळ येत आहे, झंझावात येतोय आणि लाखो करोडच्या संख्येने येणारे हे मराठे आपल्यावरती तर टोप डागणार नाही ना या भीतीनं या ठिकाणी राज्यातील कुठलाच राजकारणी फिरकला सुद्धा नाहीत। एकेकाळी अंतरवाली सराटी या गावामध्ये आमरण उपोषण सुरू होतं। मनोज पाटील जरांगे गावकऱ्यांसह बसले होते। ज्या वेळेला त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्ज झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे दिग्गज नेते त्या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेत। मात्र काल राज्यातील सर्व मराठा बांधव एकत्र होत असताना अशा वेळेला महाराष्ट्रातील कुठल्याच पक्षाचा दिग्गज राजकारणी या ठिकाणी फिरकला नाही। याचं कारण असं होतं की राजकारण्यांना माहित होतं की या ठिकाणी जर मराठा समाज आक्रमक जर झाला तर मराठा समाज आपल्याला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही। याचबरोबर मराठ्यांची ही आक्रमक तोफगोळी आपल्यावरती सुद्धा झाडले जाऊ शकतात। या भीतीनं कुठल्याच राजकारण्याची तिथं हजेरी लावण्याची हिंमत झाली नाही। ही मराठ्यांची पहिली दहशत। परंतु या ठिकाणी एक बांधव असा होता, एक राजकारणी असा होता ज्यांनी राजकीय वलयामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करूनही त्या ठिकाणी संपूर्ण सभेच्या सुरुवातीपासून तर सभा संपून राष्ट्रगीत होईपर्यंत जो राजकारणी त्या ठिकाणी उभा होता आणि ते राजकारणी म्हणजेच राजेश टोपे। मराठा आरक्षणाच्या सगळ्याच पक्षाच्या राजकारणी आपण जसं बघितलं की आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतात, परंतु आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिकाही मांडतात। मग याच मराठ्यांच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा समाज एकत्र येत असताना या सभेकडे खासदार, आमदार या सगळ्या पदांना भोगलेल्या राजकारण्यांनी तीव्रता दर्शवत या ठिकाणी गैरहजेरी लावली। आता यामध्ये दोन्ही लोकप्रतिनिधीबद्दल मोठी चीड या ठिकाणी मराठ्यांनी व्यक्त केली असती, या भीतीनं ते आले नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एक वेगळा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि मराठे भडकतील ही शक्यता लक्षात घेऊन एकही राजकारणी अंतरवाली सराटीच्या या गावात फिरकला नाही। फक्त अपवाद ठरले ते घडसावंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली आहे। यांनी गळ्यात भगवं उपरणं आणि डोक्यावर एक मराठा लाख मराठा असं लिहिलेली टोपी घालून मनोज पाटील जरांगे यांच्या सभेला हजेरी लावली। सभा सुरुवातीपासून तर सभा संपेपर्यंत ते जनमानसामध्ये बसून होते, जनसामान्यांमध्ये बसून होते। अंतरवाली सराटी गावात मनोज पाटील जरांगे त्यांच्या सहकाऱ्यांना 29 ऑगस्ट पासून यांनी उपोषण सुरू केलं होतं। या काळामध्ये आंदोलकावर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला, परंतु या आंदोलनाला शरद पवार आपला पाठिंबा दर्शवून गेलेत। अगदी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे याचबरोबर अशोक चव्हाण, रोहित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील सुद्धा भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी एकदा नाही तर 4-4, 5-5 वेळा त्या ठिकाणी भेटी सुद्धा दिल्या आहेत। शासन आपल्या दारी या उक्तीप्रमाणे, या योजनेप्रमाणे शासन थेट मनोज पाटील जरांगे यांच्या भेटीला येत होतं, ज्यामध्ये विविध सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे राजकीय नेत्यांचा समावेश आहे। हे सगळं घडत असताना या सगळ्यांनी त्या काळात अंतरवाली सराटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटीगाठी दिल्या आहेत। मात्र 17 दिवस सुरू असलेलं हे उपोषण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज पाटील जरांगे यांनी सोडलं आणि त्यानंतर मात्र अनेक राजकारणी तिथे येत असताना त्यापूर्वी काही मराठा बांधवांनी काळा झेंडे दाखवणे, घोषणाबाजी देणे, राजकीय लोकांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यास मज्जाव करणे अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या। यामुळेच राजकारण्यांना एक वेगळा हादरा बसला होता।
आमदार खासदार ही सगळी मंडळी येत होती, मंत्री पालकमंत्री या सर्वांनी तिथे हजेरी लावली, परंतु मराठा बांधवांनी केलेल्या विरोधामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मोठमोठे दिग्गज या ठिकाणी हजेरी लावण्यासाठी कचरत होते। त्यांना असं वाटत होतं की मराठा बांधव कोट्यवधींच्या संख्येने आहेत, जर यदाकालाची आपण तिथे गेलो तर आपल्यावरती हा मराठ्यांचा राग निघू शकतो। या घटनेमुळे, या कल्पनेमुळे आणि या भीतीमुळे राजकारण्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला, ते त्या ठिकाणी हजेरी लावण्यासाठी आले नाहीत। आता मराठे उग्ररूप धारण करतील आणि आपल्याला त्रास होईल या भीतीनं कुठलाही राजकारणी येणार नाही असं सर्वांनीच गृहीत धरलेलं असताना या ठिकाणी मात्र राजेश टोपे यांनी हजेरी लावली आहे। शरद पवार ज्या वेळेला अंतरवली सराटी या गावात येणार होते त्यावेळेला सुद्धा राजेश टोपे हे त्यांच्या सोबत होते। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या अतिविराट होत असलेल्या या मराठ्यांच्या सभेला कुठलाही राजकारणी फिरकणार नाही हे त्रिकालबाधित सत्य झालं होतं। परंतु राजेश टोपे या ठिकाणी स्थान मांडून बसलेले होते, जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत होते। शरद पवार ज्या वेळेला अंतरवली सराटी या गावामध्ये मनोज पाटील जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेले त्यावेळेला सुद्धा मराठा बांधव आणि तरुणांनी त्यांचा मार्ग त्या ठिकाणी रोखला होता आणि मार्ग रोखल्यानंतर त्यावेळेला राजेश टोपे यांनी तरुणांची, मराठा बांधवांची समज काढत शरद पवार यांना जरांगे पाटलांकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला होता। याचबरोबर इतरही काही गोष्टी जर बघितल्या तर मनोज पाटील जरांगे आणि राजेश टोपे यांच्यातील पूर्ववत संबंध चांगले आहेत, एकमेकाच्या समन्वयामधून आजपर्यंत त्यांनी काम केलंय आणि राजेश टोपे मुळातच सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सभेला हजेरी लावल्यामुळे त्यांनी नुसती हजेरीच लावली नाही तर त्या ठिकाणी येणाऱ्या मराठा बांधवांची उत्साह आणि ऊर्जा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण घटना जसे की ढोल तशे वाजवणे असेल, अशा विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये सुद्धा राजेश टोपे हजर होते। यामुळे अंतरवली सराटी या गावामध्ये झालेल्या आंदोलनामधून आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळाली की ज्या वेळेला मराठा बांधव एकत्रित आला, मराठा बांधवांनी त्या ठिकाणी राजकीय नेत्यांना विरोध केला आणि मराठे पुन्हा आपल्याला विरोधाच्या भूमिकेतून कुठल्या थडीला नेऊन ठेवतील याची कल्पना राजकारण्यांना आली होती। त्यामुळेच जालना जिल्ह्यामध्ये येथील झालेली ऐतिहासिक सभा, विश्वविक्रमी सभा, या सभेला मनोज पाटील जरांगे यांच्या उपस्थितीत एक वेगळा आकार आणि वेगळी दिशा मिळाली आहेत, परंतु राजकारणी कुठलाही या ठिकाणी फिरकला नाही। ही भीती होती मराठ्यांची।